परतवाडा येथील आठवडी बाजार परिसरातील दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना घडली। अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले। खामगाव शहरातील बोबडे कॉलनी परिसरात वीज वितरण कंपनीच्या रोहित्राजवळ आग लागल्याची घटना घडली। रोहित्राजवळ आग लागल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला। वाशिमच्या तोरणाळा गावात शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली। आगीत 45 बकऱ्यांचा मृत्यू झालाय। एक बैल पूर्णपणे भाजला गेला। आगीत शेतकऱ्याचं 3 ते 4 लाखांचं नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश देण्यात आले। अतिक्रमण न हटवल्यास पोलीस बंदोबस्तात उपविभागामार्फत कारवाई करण्यात येईल, तसंच नुकसानीचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असा आदेश उपविभागीय अभियंता यांनी दिले। बुलढाणा इथं कृषी विज्ञान केंद्रात भव्य आंबा महोत्सव 2026चं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात आंबा प्रदर्शन तसेच आंबा विक्री सुद्धा करण्यात आली। रायगडच्या खालापूर प्रशासकीय भवनाचं लोकार्पण पार पडलं। खालापूर तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय एका छताखाली यावी यासाठी प्रशासकीय भवन उभारण्यात आले। सांगलीतील आमणापूर अंकलखोप पुलावर पावन कावळ्यांचा विशाल थवा पाहायला मिळाला। पक्षी जलविहार करतानाचं नयनरम्य दृश्य निसर्ग अभ्यासकाने मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केले। चिपळूण तालुक्यातील दळवटणे गाव आणि स्वगणना प्रक्रिया 100% पूर्ण करणारं पहिलं गाव ठरलंय। दळवटणे गावानं जनगणना 2027 मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी केली आहे। शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। सरकारचं लक्ष वेधण्यासाठी वैनगंगा नदीवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जलसमाधी आंदोलन केलं। पैठण तालुक्यातील खेरडा प्रकल्प सध्या पूर्णपणे कोरडा ठाक पडलाय। उन्हाच्या तीव्र झळांनी जलसाठा तळाशी गेल्यानं 30 गावांचा पाणी प्रश्न गंभीर झालाय। वैनगंगा नदीपात्रातील काँग्रेसच्या जलसमाधी आंदोलनात अनेक नागरिक सहभागी झाले। नाना पटोलेंसह अनेक कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले। वैनगंगा नदीपात्रातील आंदोलनाला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली, मात्र जिल्हाधिकारी आणि आंदोलकांमधील चर्चा निष्फळ ठरली। लासलगाव इथे आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात कांद्याच्या योग्य दराच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। कांदा उत्पादकांचे हे आंदोलन 18 मे रोजी होणार आहे। अवकाळी पावसामुळे बाजारात आंब्याचे दर कोसळले। सिंधुदुर्गातील बाजारपेठेत हापूस आंबा 120 रुपये डझन एवढ्या कमी दराने विकला जातोय। जळगाव जिल्ह्यातील 1300 गावात जलजीवन मिशन योजनेला मंजुरी देण्यात येऊनही अंमलबजावणी झाली नाहीये। अद्याप राज्य सरकारकडून निधी न मिळाल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हक्काचं वेतन वेळेवर मिळत नसल्याची तक्रार श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली। वेतन वेळेत देण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले। अमरावतीत समुदाय आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद मुख्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन केलं। रखडलेलं वेतन आणि 9 महिन्यांचा थकीत प्रोत्साहन भत्ता न मिळाल्यानं आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। इंधन दरवाढीबाबत ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कणकवलीत वैभव नाईकांच्या नेतृत्वाखाली इंधन दरवाढी विरोधात ठाकरे कोर्टानं मोर्चा काढला। नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी कोल्हापुरातील संघटनेनं केली। कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे। जालन्यात वाहतूक शाखेकडून कारवाई करण्यात आली। 102 बुलेटच्या सायलेन्सरवर पोलिसांनी रोड रोलर फिरवलाय। कर्णकर्कश आवाजाचा सायलेन्सरवर ही कारवाई करत वाहन चालकांकडून दंडही वसूल करण्यात आला। धुळ्यातल्या शेतकऱ्यांनी रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या, त्याला विरोध केलाय। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून रासायनिक खतांच्या किमतीत 15 ते 20% वाढ केली आहे। नांदेडमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या 9 वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झालाय। मृत सक्षम गायकवाडला
स्विमिंग पूलजवळ सोडून त्याची आई वाट बघत बाहेर थांबली, मात्र 1 तास उलटूनही तो बाहेर न आल्यानं शोधाशोध सुरू झाली. सिंधुदुर्गच्या बांदा परिसरात ओंकार हत्तीनं पुन्हा धुमाकूळ घातलाय. वाहनांचं नुकसान करणारा ओंकार हत्ती सीसीटीव्हीत चित्रित झालाय. मानवी वस्तीत मुक्तपणे फिरत असलेल्या ओंकारची नागरिकांमध्ये दहशत आहे. पिंपरी चिंचवड शहराची जीवनवाहिनी असलेल्या पवना नदीचं अस्तित्व पुन्हा धोक्यात आलंय. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पवना नदीत पुन्हा प्रदूषण झालंय. केजूदेवी बंधारा ते थेरगाव विसर्जन घाट या परिसरात नदीच्या पाण्यावर पांढऱ्या शुभ्र फेसाचे थर साचल्यानं नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. गोंदियात रेल्वे संरक्षण दलानं ट्रेनमध्ये विसरलेली लाखो रुपयांची रक्कम असलेली बॅग महिला प्रवाशाला परत केली. ऑपरेशन अमानत अंतर्गत आरपीएफ नागपूर विभागानं ही प्रामाणिक आणि कौतुकास्पद कामगिरी केली आहे. येवल्यात मांजरपाडा प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. पुणेगाव डोंगरगाव कालवा शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलाय. कालव्याच्या पाण्यामुळे शेती, दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री उद्योगाला मोठी चालना मिळाली. सांगलीत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं सिव्हिल हॉस्पिटलला वैद्यकीय उपकरणाचं वाटप करण्यात आलं. यात व्हीलचेअर, स्ट्रेचर तसंच कम्प्युटर, प्रिंटर या उपकरणांचा समावेश आहे. चंद्रपूरमधील ताडोबा एक्सप्रेसला हिरवा कंदील मिळालाय. मुंबई ते बल्लारशाह या मार्गावर ही नवीन एक्सप्रेस धावणार आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. गोंदिया जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. घरगुती गॅसची टंचाई भासणार नाही, लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. वाशिममध्ये महाराजास्व समाधान शिबिरात पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्या, त्यामुळे शिबिरामध्ये मोठा गोंधळ झाला. बीड शहरातील रखडलेल्या रस्ते कामांचं अतिक्रमण हटवण्यासाठी भाजप शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. रस्त्याची कामं मार्गी न लागल्यास आंदोलन करण्याचा इशारा योगेश क्षीरसागर यांनी दिलाय. धुळे जिल्ह्यातील सिंचनाची प्रलंबित कामं त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना आहेत. खासदार शोभा बच्चव यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. अकोल्यातल्या मूर्तिजापूर उपविभागीय कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं. पीक विमा, नुकसान भरपाई यासह विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर आणि बैलगाडीतून जनआक्रोश महामोर्चा निघाला. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पोस्टरची जाळपोळ करण्यात आली.